मला वाटत नाही फोडाफोडी तिथं कुणी करते नाही तर करण्याची जरूरत आहे. त्यांच्याकडे मेजॉरिटीपेक्षा जास्त लोक आहेत आमदार म्हणून. 222 पेक्षा जास्त त्यांच्याकडे आमदार आहे. तिथे 144 तिथे लागतात आणि याच्यात अजून 10 घेऊन भाजप त्यांचं रेप्युटेशन कशाला खराब करेल. नाहीतर अशी काही पक्ष की अजून एकदा कुटुंब फोडलं, अजून एकदा पक्ष फोडला, अशा पद्धतीने चर्चा ही लोकात काही सकारात्मक दृष्टिकोनातून घेतली जात नाही. त्यामुळे असा कुणीही प्रयत्न करणार नाही आणि कुठलाही आमदार आणि कुठलाही खासदार स्वतःहून सत्तेत असणाऱ्या लोकांकडे जाऊन मला तुम्ही तुमच्या पक्षात घ्या असंही तिथं बोलणार नाही. शेवटी निर्णय जो कुठला घेतला जातो तो नेत्यांच्या लेवलला घेतला जातो. या सगळ्यामध्ये करण्याची चर्चा परत सुरू झाली की काँग्रेसमध्ये विलीन होईल. मला असं वाटतं ही फक्त चर्चा आहे. चर्चा सोडून दुसरं कुठंच नाही. माझं एकच खरं तर काल मी जेव्हा दिल्लीला गेलो होतो तिथं असणाऱ्या लोकांशी मी चर्चा केली आणि जेव्हा आम्ही पेपरमध्ये वाचत असतो मला सर्वच इंडिया ब्लॉकच्या सर्व नेत्यांना पक्षांना विनंती करायची आहे की आपली पार्लमेंट जी चालत नाही, जे काय तिथं थांबवली जाते, ज्या विषयामुळे थांबवली जाते तो विषय महत्त्वाचा असला तरी वेगळ्या पद्धतीने त्या विषयावर आपण लढू शकतो. आज आपल्याला काय पाहिजे तर शेतकऱ्यांचे विषय आहेत, आरक्षणाचा मुद्दा आहे, त्याच्याचबरोबर महिला सुरक्षतेचा मुद्दा आहे, त्याच्याचबरोबर आज बेरोजगारीचा महत्त्वाचा विषय आहे. आज इकॉनॉमी जी आपली आता हळू स्लो होत चालली आहे त्याच्यावर खऱ्या अर्थाने बोलण्याची जरूरत आहे. अडाणी आणि हा जो विषय असेल तो व्यक्तिगत लेवलला त्याचं इन्व्हेस्टिगेशन जे काय करायचे ते करू, पण आज पार्लमेंट कुठेतरी चालवली गेली पाहिजे असं माझं तरी व्यक्तिगत मत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकार लवकरात लवकर स्थापन व्हावं. स्थापन कुठल्या अनुषंगाने की मंत्रिपद देणं फार महत्त्वाचं आहे. मंत्रिपद जर दिली गेली नाही तर सरकार चालू शकत नाही आणि सरकार जर चाललं नाही तर लोकांचे प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना, अजितदादांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की महाराष्ट्राच्या हितासाठी सरकार स्थापन करून मंत्रिपद देण्याची जरूरत आहे. आणि महाराष्ट्र कुठंतरी आता सरकारच्या दृष्टिकोनातून चालवणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि 6 महिने आम्ही देऊ ना, 6 महिने आम्ही बघू हे सरकार कसं काम करते. जर नाही काम केलं तर लोकांच्या वतीने लोकांच्यासाठी महत्त्वाचे असणारे विषय घेऊन आम्ही लढणारच आहोत त्या सरकारच्या विरोधात. एका खात्याची जोरदार चर्चा झाली की म्हणजे अर्थ खातं कोणाकडे राहणार. दादा सातत्यानं सांगायचे की काही झालं तरी पुढचा अर्थसंकल्प मीच मांडणार आहे. जी माहिती मिळते ते म्हणजे भाजप अर्थ खातं त्यांच्याकडे ठेवणार आहे. दादांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं. मी एवढंच म्हणेल, होम मिनिस्ट्री असेल, फायनान्स असेल, त्याच्याबरोबर UD आहे, हे 3 महत्त्वाची खाते बीजेपी काही दुसऱ्या कुठल्या पक्षाला दिलं असं वाटत नाही. ते स्वतःकडेच ठेवतील आणि बाकी जे इतर खाती असतील त्याच्यामध्ये मग जे काही डिव्हिजन होणार आहे म्हणजे इंडस्ट्रियल असेल, रेव्हेन्यू असेल, याच्यामध्ये जे काय होणार आहे ते होणार आहे. आणि त्याच्याचबरोबर काही लोकांना शहरावर कंट्रोल ठेवायचा असेल, UD मिळत नसेल तर मग तिथं दुसरं जे सिटीसाठी नाही तर शहरासाठी महत्त्वपूर्ण असणारं जे काही खातं आहे ते तिथं ठेवलं जाईल. त्यामुळे अशा पद्धतीने बॅलन्स कुठेतरी करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या सर्व नेत्यांकडनं केला जाईल. म्हणजे भाजपसाठी एकनाथ शिंदे आणि अजितदादांना तडजोड करावी लागते की करायला भाग पाडली होती. आता 29ला एक हाती सत्ता भाजपला या महाराष्ट्रामध्ये आणायची असं त्यांच्या नेत्यांनी जे सांगितलेलं आहे. तुम्हाला सत्तेत जाणं पसंत होईल का विरोधकाची भूमिका निभावणं पसंत? सत्तेत जाणं पसंत होईल का विरोधकाची भूमिका निभावणं पसंत होईल? महाराष्ट्राच्या हितासाठी जो कुठला निर्णय योग्य असेल त्यासाठी संघर्ष असू द्या. त्यासाठी अजून कुठं काय करायचं असेल तर 100% आम्ही सर्वजण करायला तयार आहोत. गेले 2.5 वर्ष तेच केले, पुढचे 5 वर्ष सुद्धा करण्याची भूमिका आमची सगळ्यांची आहे. पण सरकारला 6 महिने ते द्यावे लागतील काम करायला. 6 महिन्यात ते काय करतात हे आपल्याला बघावं लागेल. आणि त्यांनी जर लोकांच्या अपेक्षेप्रमाणे काम नाही केलं तर सरकारचा विरोध हा रस्त्यावर उतरून आम्हाला सगळ्यांना करावा लागेल. पक्षांतर्गत देखील मिटकरी यांनी व्यक्त केलेली आहे की तुमच्याकडे ताकद राहील नाही तर तुमचं श्रेय राहिलं काय. पण अमोल मिटकरी काय बोलले? अजित पवारांकडे तुम्हाला आता झुकावं लागतं, यावं लागतं असं वाटतं. तुमचे आमदार कमी निवडून आले. अजितदादा या बाबतीत काय बोलतात हे जरा बघूया. पक्षाचे नेते अजितदादा आहेत, हे छोटे छोटे जे काय कोणी बोलणारे ते नाहीत. अजितदादांनी त्या बाबतीत वक्तव्य जर एखादं केलं तर आम्ही त्याचं उत्तर देऊ. ह्या छोट्या ऑफर दिली सत्तेत येण्याची. विषय एवढाच आहे की जे काही छोटे छोटे बोलणारे आहेत, टीव्हीवर येणारे लोक आहेत, त्यांच्यापेक्षा दादा जर त्या बाबतीत काय बोलतात हे आपल्याला बघावं लागेल. दादांनी जर एखादं वक्तव्य केलं त्याचं उत्तर आम्ही सगळेजण मिळून तिथे देऊ.